महाराष्ट्रातील जवळपास 1 कोटी आर्थिक दुर्बल व मध्यमवर्गीय ग्राहकांचे घरगुती वीज बिल संपूर्ण माफ करावे याकरिता मागच्या 4 महिन्यापासून आम्ही सरकारकडे मागणी करतोय। महाराष्ट्र सरकारने मार्चच्या बजेट अधिवेशनात जाहीर केलं, श्री अरविंदजी केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारप्रमाणे आर्थिक दुर्बल म्हणजे 100 युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहक, 12 बलुतेदार, ऑटो चालक, रिक्षा चालक अशा ग्राहकाकरता 5 वर्ष 100 युनिट प्रति महिना इतकं वीज बिल माफ करू अशी घोषणा केली। पण 11 महिने होऊनही अंमलबजावणी झाली नाही। मग महाराष्ट्र सरकारने पुन्हा जाहीर केलं, कोरोनाच्या संक्रमणामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्यात आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय म्हणजे 0 ते 100, 100 ते 300 या 2 कॅटेगरीला आम्ही सवलत देऊ। कोरोनाच्या संक्रमणात 4 महिन्याची सवलतीची घोषणा केली, पण दोनही गट, आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय गटाला सरकारने कुठलाही लाभ दिला नाही, वीज बिल माफ केलं नाही। मग आपण सर्व न्यूज चॅनलनी एक सुखद बातमी दिली की दिवाळीच्या भाऊबीजेला एक भेट, चांगली भेट महाराष्ट्र सरकार विजेच्या बिलाबद्दल ग्राहकांना देईल। कारण ग्राहक याकरता वाट पाहत आहेत, 1 कोटी ग्राहक म्हणजे 5 कोटी परिवार म्हणजे जनसंख्या, 5 कोटी जनतेचा संबंध असणारा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपैकी 5 कोटी जनता वाट पाहत आहे। पण अचानक दिवाळीमध्ये आपणच एका प्रेसच्या माध्यमातून माननीय मंत्री ऊर्जा यांनी सांगितलं की आता आम्ही कुठलीही सवलत देणार नाही, कुठल्याही कॅटेगरीला देणार नाही। अचानक यू-टर्न घेतला। आता ट्विटमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये थकबाकी आहे म्हणून आम्ही देऊ शकत नाही। जवळपास त्यांचा आकडा आहे की आजच्या डेटला 59,149 कोटी इतकी थकबाकी महावितरण कंपनीवर आहे। आणि ट्विटमध्ये असंही सांगितलं की याची चौकशी केली गेली पाहिजे। आज आम्ही 2 बाबीवर या ठिकाणी आलो आहे। एक की जेव्हा सरकार भाजपाचं आलं तेव्हा 16,525 कोटीची थकबाकी मार्च 2015ला मागच्या सरकारच्या काळातली होती। जेव्हा मार्च 19चा बजेट आम्ही त्या ठिकाणी हिशोब देतोय मार्च 19चा, तेव्हा 41,000 कोटी थकबाकी झाली। आता यामधली मोठी थकबाकी कुठली आहे तर 41,000 कोटीमधली मोठी थकबाकी आहे 30,000 कोटी, 30,960 कोटी ॲग्रिकल्चर। म्हणजे 41,000 कोटीपैकी 30,000 कोटी शेतकऱ्यांना 5 वर्ष, 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष विजेचं संपूर्ण पुरवठा करूनही एकही पैसा शेतकऱ्याकडनं आम्ही वसूल केला नाही, कारण शेतकरी अडचणीमध्ये होता।
एकही लाईनमन शेतकऱ्याच्या शेतात वीज कनेक्शन कापायला गेलं नाही, म्हणून 30,000 कोटी झाले. जर या सरकारला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीज फुकट देऊन चूक केली, तर नक्कीच आमची चूक झाली आहे. दुसरे जे 8,000 कोटी आहे मागच्या सरकारच्या थकीत, ते आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवाराचे. माझ्याकडे स्टेटमेंट तुम्हाला पाठवतो आहे, संपूर्ण राज्याचा आजचा गोषवारा पाठवतो आहे. आता मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल घरमालकांना त्यांच्याकडनं वसूल का केले नाही? अनेक वेळा पुराणी आली, अनेक वेळा अडचणी आल्या. पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पुराणी आली. त्या काळामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आणि आपण असं म्हटलं की बाबा मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बलते डिस्कनेक्ट करू नका, थकबाकी झाली चालेल, आपण त्यांना नंतर हप्ते पाडून देऊ. पण आम्ही थकबाकी झाली पण कोणाचंही डिस्कनेक्शन केलं नाही आणि म्हणून हा आकडा आपल्याला दिसतो आहे. आता नवीन सरकारने किती थकबाकी केली? 11 महिन्यात 19,768 कोटी. 11 महिन्यात 19,768 कोटी थकबाकी काय झाली? तर त्यांचं तेच आहे की शेतकऱ्यांचं कनेक्शन त्यांनी त्या ठिकाणी वसुली नसन केली, कोरोनाच्या संक्रमणात वसुली नसन झाली, हे ठीक आहे. पण मुद्दा काय आहे? आता मुद्दा काय डायव्हर्ट करताय? 3 मुद्दे डायव्हर्ट करताय. तुम्ही 3 घोषणा केल्या, त्या फसव्या निघाल्या, म्हणून आता 3 मुद्द्यावर आले. पहिल्या मुद्द्यावर आलं, केंद्र सरकार आम्हाला मदत करत नाही. ही कंपनी महाराष्ट्र सरकारची आहे, ही कंपनी केंद्र सरकारची नाही. महाराष्ट्र सरकारच्या कंपनीमध्ये जेव्हा आमचं सरकार आम्ही दिलं यांना, तेव्हा 41,000 कोटी थकबाकी राहूनही 3ही कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या. त्यांनी बॅलन्स शीट सादर कराव्या. म्हणजे जे सरकार 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल फुकट देऊनही मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बलाची वसुली न करता 41,000 कोटी थकीत ठेवूनही जी कंपनी सरकार प्रॉफिटमध्ये ठेवतं आणि आता सांगतात हे जे कंपनी प्रॉफिटमध्ये होती ती कंपनी लॉसमध्ये आली 11 महिन्यामध्ये, आणि याचं कारण सांगता आम्ही वीज बिलाची माफी देऊ शकत नाही. हे सपशेल खोटं आहे. महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने 5,000 कोटी रुपये, 5,000 कोटीच्या वर लागत नाही आहे, माझ्याकडे आकडा आहे, 3,000 कोटी रुपये लागतात आहे महाराष्ट्राला संपूर्ण, आणि 2,000 कोटी मुंबईला लागतील. बेस्ट, रिलायन्स आणि टाटा, म्हणजे अडानी, टाटा आणि बेस्ट आणि महावितरण या 4ही कंपन्यांनी मिळून जर आपण संपूर्ण बिल स्क्रॅप करायचे असेल तर 5,000 कोटी रुपयाच्या वर लागत नाही. आणि हे 5,000 कोटी कोणी द्यावे लागतं? तर कंपनी कधीच उभी करू शकत नाही. हे पैसे महाराष्ट्र सरकारने कंपनीला द्यावे लागतात. यापूर्वी 25 उदाहरणं असे महाराष्ट्रात आहे. जेव्हा वीज बिलाची माफी आपण करतो तेव्हा महाराष्ट्र सरकार हे वीज बिलाच्या माफीपोटी कंपनीला अनुदान देतं आणि कंपनी हे अनुदान पास ऑन करतं आणि बिलं स्क्रॅप करतं. आणि त्यामुळं 5,000 कोटी रुपयाचा वर हा खर्च नाही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला हेच सांगेल की राहिला प्रश्न कामाचा, कंपनी कशी प्रॉफिटमध्ये आम्ही नेली याचा गोषवारा मी दिला आहे. यामध्ये 6 लाख वीज कनेक्शन आम्ही दिले मागच्या सरकारमध्ये. म्हणजे 2005 ते 2015 माझा एकदम मी जे सांगेल ते टेक्निकल आणि ॲक्युरेट सांगेल. 2005 ते 2015 या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या 5 लाख शेतकऱ्यांचे पैसे डिमांड भरूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मागच्या सरकारने दिले नव्हते. माननीय देवेंद्र फडणवीसजी सरकार आल्यानंतर, यांचं सरकार आल्याबरोबर पहिला आदेश कुठला काढला असेल तर विदर्भ मराठवाड्यामध्ये जे 5 लाख शेतकऱ्यांचा वीज कनेक्शनचा अनुशेष होता तो अनुशेष तात्काळ भरा. सुधीर मुनगंटीवारजी फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी तात्काळ पैसे दिले. आणि मला अभिमान आहे की 2005 ते 15 ज्या सरकारने विदर्भ मराठवाडा अन्याय केला होता
आमच्या सरकारच्या काळात 5 लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पूर्ण झाले आणि आज विदर्भ मराठवाड्याच्या 5 लाख शेतकऱ्यांना आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या 1.5 लाख शेतकऱ्यांना 7.5 लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन आमच्या सरकारने दिले। मला अभिमान आहे की शेतकऱ्याच्या विजेच्या कनेक्शन करता मागचं 2005 ते 2015चं सरकार 20,912 MUS इतकं फक्त वीज वितरण करत होतं, पण आमच्या सरकारमध्ये 32,669 म्हणजे 10,000 12,000 त्या ठिकाणी MUs जास्तीची वीज शेतकऱ्यांना आम्ही दिली। म्हणजे 20,000 फक्त आपण देत होता, आम्ही 32,000 दिलं आणि म्हणून 30,000 कोटी शेतकऱ्याकडे थकीत झाले। चौकशी करा लवकर, 1 महिन्यात चौकशी करा, रिपोर्ट सादर करा। आमचा त्यांना आव्हान आहे चौकशीचं। आज चौकशीचं ट्विट केलं आहे त्यांनी। खऱ्या अर्थाने मागच्या सरकारच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याने विजेचे पैसे भरले नाही तर ट्रान्सफॉर्मरनं 25 शेतकऱ्याची वीज कापून टाकायचे। सर्व लोक पैसे भरा, त्याशिवाय ट्रान्सफॉर्मर लावणार नाही। 5 वर्षामध्ये एक उदाहरण दाखवा महाराष्ट्रामध्ये। या सरकारला खुलं आव्हान आहे, एक तरी शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कधी कापलं का? एक शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही। या ठिकाणी मी सांगितलं, महावितरण, ट्रान्सको आणि डिस्कॉम आणि जनको ट्रान्सको डिस्कॉम या तीनही कंपन्या प्रॉफिटमध्ये आणल्या बॅलन्स शीट। तिन्ही कंपन्याचा बॅलन्स शीट घ्या आमच्या सरकारच्या। तुमच्या काळात तोट्यामध्ये होत्या, आमच्या काळातल्या बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये आहे। 41,000 कोटी थकबाकी राहू नये। आणि सर्वात महत्त्वाचं 22 सप्टेंबर 2018चा दिवस काढा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद आहे। ही नोंद आताही आहे की महाराष्ट्र सरकारने 24,963 मेगावॅट विजेचं पारेषण आणि वितरण देशाच्या इतिहासामध्ये कधीही झालं नाही। म्हणजे जवळपास 25,000 मेगावॅटचं पारेषण आणि वितरण जेव्हा करतं तेव्हा कुठली तरी ग्रीड फेल होण्याचा संभव असतो किंवा कुठलं तरी ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचा संभव असतं। 25,000 मेगावॅटचं ट्रान्समिशन करूनही महाराष्ट्रातलं एकही ट्रान्सफॉर्मर फेल होऊ दिलं नाही। हे मागच्या सरकारच्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं अधोरेखित झालेलं मोठं काम आहे। देशातल्या पहिल्या 4 नामांकित कंपन्यामध्ये महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी आली। आणि आज माझं या ठिकाणी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने तातडीने 0 ते 100 युनिट वीज 5 वर्ष मोफत देण्याचं आश्वासन तातडीने पूर्ण करावं। त्याकरता बजेट प्रोव्हिजन करावी। तुम्ही जाहीर केलं आहे, या राज्यातला कोणी शेतकरी तुमच्याकडे आला नव्हता, या राज्यातला कोणी भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला म्हणायला आला नव्हता की दादा 0 ते 100 माफ करता का? तुम्ही म्हटलं आहे, रेकॉर्डर म्हटलं आहे, हाऊसमध्ये म्हटलं आहे। तर 0 ते 100 म्हणजे आर्थिक दुर्बल कॅटेगरी, रिक्षावाले, पांठेलेवाले लोक, संजय गांधीमधले लोक, आदिवासी मागासवर्गीय लोक जे 0 ते 100 वापरतात त्यांना 5 वर्ष वीज बिल तुम्ही फुकट देणार आहे का? नंबर 1, तुम्ही आश्वासन पूर्ण करणार आहे का? टळवाटळवी करू नका, केंद्राकडे बोट दाखवू नका। तुम्ही आता ते थकबाकीचं आम्हाला सांगू नका, थकबाकी चौकशी करत राहा, काय करायचं तुम्हाला। आमचं काही म्हणणं नाही तुम्हाला काय चौकशा करायचं त्या करा, पण हे तुम्ही पहिला आम्हाला उत्तर द्या, जनतेला उत्तर द्या। दुसरं, लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 महिने तुम्ही सांगितलं, सरासरी ॲव्हरेज बिलिंग काढलं। जानेवारीचं ॲव्हरेज बिल लॉकडाऊनच्या काळात कसं काय राहू शकतं? त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीचे मार्च, एप्रिल, मे, जूनचे बिलं जे होते त्याची सरासरी आम्ही घेऊ। अरे बाबा, मागच्या वर्षी मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये सर्व सुरू होतं, दुकान चालू होते, पांठेले चालू होते, त्या ठिकाणी 12 बल्तुयारचा व्यवसाय सुरू होता। तुम्ही मागच्या मार्च, एप्रिल, मे, जूनचं बिल या लॉकडाऊनमध्ये कसं लागणार आहे? आणि म्हणून यांची काय मोठी चूक झाली आहे की मागच्या वर्षीचे बिलं जशा तशी यांनी मार्च, एप्रिल, मे, जूनला लावले आणि त्याला सरासरी लोकांच्या घरी पाठवली। आमचा या ठिकाणी मागणी आहे, मार्च, एप्रिल, मे, जून या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन होतं। या काळातले
आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीयांचे, मध्यमवर्गीयांचे 0 ते 100 पहिली कॅटेगरी आणि 100 ते 300 दुसरी कॅटेगरी, या 2 कॅटेगरीला पूर्ण माफ करायचं असेल 4 महिन्याचं तर 5,000 कोटी रुपयाच्या वर लागत नाही. महाराष्ट्र सरकार तातडीनं 5,000 कोटी देऊन रिलायन्स म्हणजे अडाणी, आता टाटा, बेस्ट आणि महावितरण, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या 4 महिन्याच्या काळातलं वीज बिल तुम्ही माफ करणार आहे की नाही हे तुम्ही सांगितलं होतं सवलत देऊ म्हणून. आता 5,000 कोटी केव्हा येतात कंपन्यांना आणि 5,000 कोटी देऊन केव्हा स्क्रॅप करता एवढं सांगा. बाकी सांगू नका आम्हाला 41,000 कोटी आहे, 51,000 कोटी आहे, 69,000 कोटी आहे, ते लाखो कोटी राहू द्या. महाराष्ट्र सरकारवर 4 लाख, 5 लाख, 7 लाख कोटीचं कर्ज आहे. 5,000 कोटीने काही फरक पडत नाही आहे. खोटं बोलू नका, फसवणूक करू नका. तिसरी मागणी आहे की वीज बिल जर तुम्ही हे 3 गोष्टी केल्या नाही, पहिली गोष्ट की 5 वर्षाचं 0 ते 100 युनिट तुम्ही जर माफ केलं नाही जे तुम्ही जाहीर केलं, आणि लॉकडाऊनच्या काळातलं मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने 300 कॅटेगरीपर्यंत म्हणजे प्रति परिवार 1200, प्रति ग्राहक 1200 युनिट हे माफ केलं नाही तर सोमवारी 11 वाजता 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण गावात आम्ही वीज बिलाची होळी करू. वीज बिलाची होळी करू. आणि आज आम्ही इशारा देतो आहे महावितरण कंपनीच्या सर्व लोकांना, या सरकारला, 1 कोटी ग्राहकाचे तुम्ही डिस्कनेक्शनचे SMS पाठवले आहे. लोकांकडे SMS आहे, डिस्कनेक्ट करण्याचे तुम्ही आदेश काढले आहे. एक जरी घरमालकाचं डिस्कनेक्ट केलं तरी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी संघर्ष करेल. एकही व्यक्तीचं आम्ही डिस्कनेक्शन करू देणार नाही. पार्टी त्या ठिकाणी उभी राहील आणि लोकांचं आम्ही डिस्कनेक्शन होऊ देणार नाही. ही इशारा देण्याकरता आजची मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही फसवला आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही फसवतायत. माझी मागणी आहे की आपण तातडीनं यावर तोडगा काढावा आणि 5,000 कोटी रुपये सरकारकडनं तातडीनं कंपन्यांना द्यावे आणि 3 दिवसात सोमवारपर्यंत हा निर्णय घ्यावा अशी मागणी मी करतो आहे. अन्यथा आंदोलन होईल आणि हे आंदोलन आतापर्यंत झालेल्या सर्व आंदोलनापेक्षाही तीव्र राहील. याची नोंद या सरकारने घ्यावी. धन्यवाद. असं आहे की आम्ही आमच्या प्रत्येक बूथवर करणार, प्रत्येक गावात करणार. आणि दुसरं आम्ही आधीच इशारा दिला नाही आहे. यापूर्वी मी परवाच्या प्रेसमध्ये सांगितलं आहे, परवाच्या प्रेसमध्ये म्हटलं मी आंदोलन करू म्हणून. आज आम्ही ऑफिशियल घोषणा करतो आहे. ऑफिशियल 11 वाजता महाराष्ट्राच्या सर्व गावामध्ये, महाराष्ट्राच्या सर्व तालुका स्तरावर, सर्व शहरामध्ये वीज बिलाची होळी करू आणि कोणी कनेक्शन कापायला आला तर त्यांना कनेक्शन कापू देणार नाही. संपूर्ण कार्यकर्ते हजर राहतील. संपूर्ण कार्यकर्ते महाराष्ट्रातले हजर राहतील आणि कोटी कनेक्शन कापायला आला. माझी ग्राहकांना सुद्धा विनंती आपल्या माध्यमातून आहे, आपल्या घरी कोणी जर कनेक्शन कापायला आला तर भारतीय जनता पार्टीला कळवा. ही विनंती ग्राहकाला मी करतो आहे. असं आहे की जेव्हा एखादा मंत्री घोषणा करतं ती सरकारची सामूहिक जबाबदारी असतं. मंत्री जेव्हा बोलतं तेव्हा सरकार म्हणून बोलतं, प्रायव्हेट प्रॉपर्टी नसतं कुणाची. गव्हर्नमेंट जेव्हा आपण बसतो तेव्हा सरकार, मुख्यमंत्र्याला ते बंधनकारक असतं, डेप्टी CMला बंधनकारक असतं, कॅबिनेटला बंधनकारक असतं. जर ऊर्जा मंत्री नितीन राऊतजी यांनी घोषणा केली असेल आणि केली आहे, 3दा केली आहे, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ आजच्या आजच, जसं परिवहन खात्याला 1,000 कोटी दिले, तात्काळ आजच्याच फाईल सही करावी, 5,000 कोटी रुपये द्यावे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे 300 युनिटपर्यंत विजेच्या बिलाचा निर्णय करावा. हो, मी सांगितलं ना. अरे मी सांगितलं बाबा, आपल्याला नोटीस दिली आहे.
59,149 हजार कोटीचा खर्च आहे. त्यातलं यांच्या सरकारच्या काळात जेव्हा होतं, मी सांगितलं 2015 मार्चला आम्ही सरकार घेतलं, 16,525 कोटी होतं मागच्या सरकारमधलं. अजित पवार साहेब ऊर्जा मंत्री होते. त्यानंतर हे कर्ज झालं 41,133 कोटी. आता 16,000 41,000 काय झालं, यातले 30,960 कोटी शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्याला आम्ही 5 वर्ष वीज फुकट दिली, त्याचे आहे ॲग्रिकल्चरचे आहे. आणि राहिले आता नितीन राऊत साहेबाच्या काळातले 19,768, त्यांच्या काळात वाढले 19,000. माझं काय म्हणणं, या थकबाकीला काही अर्थ नाही. हे वसूल करत बसा, काय करायचं करा. आज प्रश्न दोनच आहे. कोविडच्या काळातले मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिन्याचे बिलं माफ करणे, एक ते चुकीचे बिलं लावले आहे, ते मागच्या मार्चचे लावले आहे, ते माफ करणे. दुसरं 0 ते 100 कॅटेगरी परमनंट 5 वर्षाकरता तुम्ही घोषणा केली आहे, ती माफ करणार की नाही. दुसरा प्रश्न आहे, हे थकबाकीवाला हा विषय डायव्हर्ट करण्याचा आहे. थकबाकीचा त्या ठिकाणी कर्ज, या ठिकाणी वीज बिल माफीची काही संबंध नसतो. थकबाकी हा वेगळाच विषय आहे. हा थकबाकीचा संबंध काही नाही आहे. आणि म्हणून काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष विचलित करणे, ग्राहकांचं लक्ष विचलित करणे. आमच्याकडे 59,000 कोटी राहू द्या ना, काय फरक पडतो सरकारला 59,000 कोटीचा? 5,000 कोटीने काय फरक पडणार आहे? आणि कंपनी प्रॉफिटमध्ये होती ना. तुम्ही सरकारकडनं 5,000 कोटी द्या ना त्यांना. कोणी मनाई केली तुम्हाला? कोणी कर्ज घ्यायला मनाई केली आहे? काहीतरी डायव्हर्ट करायचं, कुठला तरी विषय काढायचा, कधी केंद्र काढायचं, कधी थकबाकी काढायची, काहीच संबंध नसतो. महाराष्ट्र सरकारने आजच्या निर्णय करायचा असतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीदा निर्णय केले आहे कर्ज या ठिकाणी, अनेकदा निर्णय झाले आहे. 1,000 कोटी इंडस्ट्रीला आम्ही अनुदान दिलं आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीला आम्ही विजेचे रेट कमी केले आहे. अनेक वेळा झाला आहे कर्जमाफी. गोपीनाथ मुंडे साहेब असताना त्यावेळेला त्या ठिकाणी वीज बिल माफी झाली होती. वीज बिलाची माफी करता येतं, फक्त सरकारला आपल्या तिजोरीतनं त्यांना पैसे द्यावे लागतात. सिंपल आणि सोपा विषय आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आजच माननीय ऊर्जा मंत्र्यांची बैठक घ्यावी आणि तातडीनं 5,000 कोटी रुपये कंपनीला द्यावे. उद्या बिलं स्क्रॅप होतात. असं आहे की सरकारला फरक जेव्हा पडेल, जेव्हा गावागावामध्ये लोक या सरकारच्या विरुद्ध फलक घेऊन उभे राहतील, तेव्हा फरक पडेल. जेव्हा आतंकवाद वाढतो, जेव्हा अत्याचार, अनाचार वाढतो, दुराचार वाढतो, तेव्हा जनता धडा शिकवते. आणीबाणीच्या काळातील लोकांना धडा शिकवला आहे. जनतेच्या कोर्टात जाऊ द्या ना. आमचं विरोधी पक्ष म्हणून काम आहे. जनतेच्या कोर्टात जाऊ आम्ही. हे कॉपी